हस्तक्षेप. आम्ही एकत्र राहत नाही आता. श्रेयसचे हे वाक्य ऐकताच त्याच्या मित्राला ओमला धक्काच बसला. हे कसं शक्य आहे? मीच या दोघांनी एकत्र यावं म्हणून पुढाकार घेतला होता. दोघेही एकमेकांसाठी बनलेले होते हे स्पष्ट दिसत होते. लग्नानंतर सुद्धा इतकं छान राहत होते दोघे. मग हे अचानक काय झालं? ओमला धक्का बसला तसं त्याच्या बायकोने त्याला विचारलं, काय हो, कोणाचा फोन होता? श्रेयसचा. काय म्हटले भाऊजी? तो आणि सिया आता एकत्र राहत नाहीत. ओमच्या बायकोलाही तितकाच धक्का बसला. अहो, हे कसं शक्य आहे? त्या दोघांना पाहून असं वाटायचं की जोडपं असावं तर असं. किती प्रेम होतं दोघांत, किती समजूतदारपणा होता. असं काय झालं की ते दोघे एकत्र राहत नाहीये? मलाच कळेनासं झालंय. त्याला भेटलो की मगच सविस्तर कळेल. ओमने त्याला भेटून सविस्तर गोष्टी विचारायचं ठरवलं. ओमचं मन भूतकाळात हरवलं. कॉलेजमध्ये श्रेयस, सिया आणि ओम एकाच वर्गात. श्रेयस आणि सिया दोघेही खूप ॲक्टिव्ह. कॉलेजमधील सर्व स्पर्धा, सर्व कार्यक्रमात अग्रेसर. ओम आणि सिया एकाच बिल्डिंगमध्ये राहत. लहानपणापासूनच एकत्र वाढलेले दोघेही. ओम कायम सियाकडे राखी बांधायला जायचा. ओमला बहीण नव्हती आणि सियाला भाऊ. ओम आपली बहीण म्हणून सियाला कायम मदत करायचा. सियाच्या आईवडिलांनाही ओम असल्याने काळजी नव्हती. कॉलेजला जाताना, येताना ओमच्या मागोमाग तिची गाडी असे. तिला कॉलेजमध्ये उशीर होणार असेल तर ओमवर तिची जबाबदारी असे. अगदी सक्का भाऊ बहिणीसारखं त्यांचं नातं होतं. श्रेयस आणि सियाचं बॉन्डिंग बघून ओमला खात्री पटली की आपल्या बहिणीसाठी श्रेयस उत्तम आहे. ओमने सियाला श्रेयसबद्दल विचारलं, सिया, तुझं श्रेयसवर प्रेम आहे का? ओम, काही काय? लाजू नकोस, खरं खरं सांग. सिया घाबरली. तिचं प्रेम होतं, पण ओमसमोर कसं सांगायचं? लहानाचे मोठे सोबतच झालेले. आपोआप मोठ्या भावासारखा धाक तिच्या मनात होताच. हे बघ, घाबरू नकोस. मी काही रागवणार नाही तुला. सियाने बिचकतच हो म्हणून सांगितलं. आता मात्र ओमची जबाबदारी वाढली. ओमने आधी श्रेयसची पूर्ण पारख केली. त्याच्या घरचे, त्याचा पुढचा प्लॅन, त्याच्या सवयी या सगळ्यांची आधी माहिती घेतली. म्हणता म्हणता श्रेयस आणि ओमसुद्धा चांगले मित्र बनले. सियाच्या घरी जेव्हा सांगायची वेळ आली तेव्हा आईवडिलांनी सुरुवातीला नकार दिला. तेव्हा ओम पुढे झाला आणि त्याने आईवडिलांना समजवलं. ओमने हिरवा कंदील दाखवला. मग आईवडिलांना नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. कारण मोठा भाऊ म्हणून त्याने सियाची घेतलेली काळजी त्याने पाहिलेली होती. सियासाठी श्रेयस चांगला आहे हे म्हटल्यावर आईवडिलांनी क्षणात आपलं मन बदललं आणि दोघांना संमती दिली. सिया आणि श्रेयसचं लग्न झालं. ओम त्यांच्या संपर्कात असायचा. दोघांचं नीट चालतंय ना याकडे पुरेपूर लक्ष द्यायचा. दोघेजण सुखाने संसार करत होते. सिया आणि श्रेयस दोघेही नोकरी करायचे. घरकाम दोघे मिळून करायचे. सिया भाजी टाकायची तोवर श्रेयस कणिक मळायचा. ती पोळ्या करायची तोवर श्रेयस झाडू मारून घ्यायचा. दोघेही एकत्रच बाहेर पडत आणि एकत्रच घरी येत. ओम निर्धास्त झाला. पुढे ओमचं सुद्धा लग्न झालं आणि तोही त्याच्या संसारात रुळला. पण श्रेयसच्या या अचानक आलेल्या कॉलने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ओमने त्यांचं लग्न व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता. आता त्याला यात लक्ष घालणं महत्त्वाचं वाटलं. तो आधी सियाकडे गेला. तिच्या घरातलं वातावरण बदललं होतं. तिची आई आधीसारखी वागत नव्हती. कदाचित माझ्याबद्दल राग असावा असं ओमला वाटलं. सिया समोर आली. निस्तेज, निराश आणि तब्येत खालावलेली अशा सियाला बघून ओमला रडू आलं. सिया, काय गं तायडे, काय झालं? भावाचे प्रेमळ शब्द ऐकताच सियाला बांध फुटला आणि ती रडायला लागली. तेवढ्यात तिची आई पुढे झाली आणि आईने बोलायला सुरुवात केली. काय रे ओम, तू तर फार कौतुक करत होतास त्या श्रेयसचं. आता काय झालं? पण मावशी, नक्की झालंय तरी काय? दोघांचं लग्न झालं आहे. त्याच्यावर आता जबाबदारी आहे याचं भान नाही का त्याला? आपल्या बायकोला सुखात ठेवावं, तिच्या गरजा पूर्ण कराव्या, या गोष्टी काही सांगाव्या लागतात का? म्हणजे नेमकं काय झालं? आम्ही मागच्या महिन्यात त्यांच्याकडे राहायला गेलेलो. श्रेयसचं आम्ही पाहिलं. बायकोला सन्मान देत नाही. खोचकपणे बोलतो सियाला. तिच्या एक एक कुरापती काढतो. एवढं सगळं करूनही सियाला सर्व सुखसुविधा नाही. छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतात दोघे. जवळपास दुकानं नाही. भाजी मार्केटसुद्धा लांब. श्रेयस किराणा भाजीपाला आणतो त्यातही इतकी कंजूसी. माझी लेक कशी राहत असेल त्याच्याबरोबर सोबत? ओमला नेमकं कारण कळतच नव्हतं. त्याला एवढं कळलं की त्याच्या कंजूस आणि कटकट्या स्वभावाचा त्रास होतोय. मी बोलतो श्रेयससोबत.
तू कितीही बोलस तरी त्याचा स्वभाव बदलणार आहे का? ओमने निरोप घेतला, ते गोंधळलेल्या मनानेच. त्याने तडक श्रेयसकडे मोर्चा वळवला. श्रेयस त्याच्या आईसोबत नाश्ता करत होता. ओमला बघून ते दोघेही जरासे गोंधळले. ओमला आत बोलवलं आणि आईने त्याला नाश्ता दिला. नाश्ता असू द्या, मुद्द्यावर येतो. सिया आणि तुझं काय बिनसलं आहे? श्रेयस शांत होता. त्याच्या आईने बोलायला सुरुवात केली. आम्ही 2 महिन्यापूर्वी गेलेलो यांच्याकडे राहायला. तिथे जे पाहिलं ते सहन झालं नाही आम्हाला. काय पाहिलं तुम्ही? याची ती बायको खुशाल नवऱ्याला कामाला लावते. अगदी बैल करून ठेवलाय माझ्या मुलाचा. माझा मुलगा काय तिच्या इशारावर नाचणार का? कसले उपास नको, व्रत नको, असा संसार करतात का? ओमला हेही कारण पटत नव्हतं. ओम घरी गेला. त्याने विचार केला आणि मग त्याच्या लक्षात आलं, जोवर दोघांच्या घरचे त्यांच्यापासून दूर होते तोवर दोघे सुखाने जगत होते. काही महिन्यापूर्वी दोघांच्या घरच्यांनी त्यांच्याकडे एक एक मुक्काम काय ठोकला. दोघांचे रंगच बदलले. ओमने ठरवलं, आता आपणच सगळं निस्तरायचं. त्याने दोघांनाही भेटायला बोलवलं. श्रेयस आणि सिया आले. दोघांनी एकमेकांकडे बघायचं सुद्धा टाळलं. ओम दोघांच्या समोर बसला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. श्रेयस, तुम्ही दोघेही नोकरी करता, दोघेही कमवता. मग दोघांनी मिळून घरकाम करण्यात तुला कधीपासून कमीपणा वाटायला लागला? आणि हा निर्णय तुझा स्वतःचा होता. तिने कधी लादलं तुझ्यावर हे काम? मला सांग. आजकाल कोणती स्त्री नोकरी, घर सांभाळून व्रतवैकल्प करते? तुझी बायको मोठमोठे व्रत करत आहे हे तुला कधीपासून दिसायला लागलं? आणि परतीच्या दिवशी फिरायला न जाता मंदिरात दानधर्म तुझी बायको सांगते ते दिसत नाही का तुला? अरे शिकली सवरलेली मुलगी तुझी मान खाली घालेल का? श्रेयस गप्प होता. ओम खरे बोलत होता. सिया श्रेयसकडे रागाने बघत होती. तू काय बघतेस त्याच्याकडे? आणि काय ग सिया, तुला याची आर्थिक परिस्थिती माहीत होती ना? अगदी हलाखीचे नाही आणि अगदी ऐशो आराम नाही असं मध्यमवर्गीय कुटुंबातले तुम्ही चर्चा करा. दोघांनी एकत्र बसून विचार करून पहा. त्याचं परिसर हे तू जाणून होतीस. मग तुला सुखसुविधा पुरवत नाही. कधीपासून आठवतंय तुला? तो नकोसा खर्च करत नाही, पैसे वाचवतो. एका वर्षात नवीन घर करू असं म्हणतो. मग तो कधीपासून कंजूस वाटतं तुला? दोघांचेही डोळे खाडकन उघडले. ओम बोलू लागला. माफ करा, पण मी जरा स्पष्ट बोललो. जोवर तुमचे आईबाप तुमच्याकडे आले आहेत, तुमच्या जगाला धवळाधवळ केली आणि सुखात चाललेलं तुमचं संसाराला त्याने 2 शब्द कायच सांगितले आणि तुमची तर मतच बदलून गेलं. अरे कॉलेजमध्ये काही गोष्टींसाठी तुम्ही नेहमी तयार राहायचे आणि आता काय? हे बघा, आपले आईवडील हे आपले विचारवंत आहेत, पण तुमच्या एका वयातच ते विचार करतात. पण परिस्थिती बदलते, त्यानुसार जगावं लागतं हे आपल्याला माहीत आहे. ते आपल्या सुनेला आणि आपल्या जावयाला एका साच्यात बघू पाहतात. सुनेने टिपटाप असावं आणि कमवावं, पैसे कमवावं हे विचार त्यांना वाटत असले तरी तुम्ही खरे आहात. तुम्ही योग्य निर्णय घ्या. तुम्हाला नेहमीच जाणवत नसेल तरीही मला असं वाटतं की तुम्ही एकमेकांना विचारात घ्या. तुमची मतं पुढे मांडा. आता एकच बदल करा. त्यांना ठामपणे सांगा की आम्ही आनंदात आहोत. त्यांनी कितीही सुनावलं किंवा जावई तुमची मतं बदला तरीही. समजलं? सिया आणि श्रेयस ओमकडे बघू लागले. ओम शब्द बोलू लागले होते. नजरेने बघत दोघे शांत झाले आणि श्रेयसने स्वतः माफी मागितली आणि दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. टेबलवर बिल आणून ठेवलं. ओम म्हणाला, श्रेयस, तुला बायको आणि साल्याचं बिल भरणार का? की हे जाऊ माझ्या बहिणीला? मला काही जड नाही माझी बहीण. तिघांमध्ये हशा पिकला. वातावरण बदललं. मानाने भावाने मात्र सख्या भावाप्रमाणे आपलं कर्तव्य पार पाडलं आणि पुन्हा श्रेयस आणि सियाच्या संसाराची धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी.